नथ प्रचंड टोचती आहे नाकात. तशी ही नोज रिंग होती माझी, पण मला रील्स करायची होती म्हणून ही सिंपल फार जुनी आहे. ठीक आहे. आणि रेड कलरची होती माझ्याकडे, पण मी म्हटलं माझ्याकडे आणखीन एक नवीन 2-3 साड्या आहेत, त्याच्यावरती मी म्हटलं ती रेड कलरची यूज करेल. म्हणून आज मी ही सिंपल फार जुनी पद्धतीची फार सिंपल आहे. सो ही नथ मी वेअर केली होती. आणि बँगल्स हे वेअर घेतलेत रेड ग्रीन. हा कलर थोडासा डार्क आहे, म्हणजे हा ग्रीन नाहीच आहे, बट ह्याच्यामध्ये हे मॅच होते. मिक्स मॅच करून काहीतरी करायचं असतं. मी साडी घेऊन आले, स्टिच करून आणली, ब्लाऊज स्टिच करून आणले, साडीला फॉल पिको करून आणला, परंतु बँगल्स वगैरे खरेदी काही केले नाही. ज्वेलरी तर मला असेही सोन्याचे घालायचे होते, सो त्याच्यामुळे मग म्हटलं की गरज नाही आहे. ठीक आहे. आणि राहिलं बँगल्स, ह्यांना सांगितलं होतं मी की बँगल्स आणा बरं का येताना प्लीज. त्यांच्याकडे मापाचे बँगल्स देखील दिलं, परंतु नवरे कसे असतात हो ना, एक वेळेस विसरले की विसरले, थोडंसं वेळ उभी राहते. असा लुक केले, कसा वाटतोय नक्की सांगा मला. तसे शॉर्ट व्हिडिओ खूप केलेत मी, बट मी म्हटलं एक लॉंग व्हिडिओ देखील करावा. सो ॲक्च्युली लॉंग व्हिडिओ केले ना मीन्स हे गाईस खूप मेहनत घेतली आहे लुक क्रिएट करण्याकरता. सो ही खूप सुंदर आहे ना, सुरेख आहे यार. मीन्स मी त्या दिवशी ब्लाऊज स्टिच करून आले ना, मी त्याच दिवशी बोलले ते हे फार सुरेख आहे, मोराचं नक्षीकाम आहे. नात काढून ठेवले आणि गाईस नात काढून ठेवली. परी परी मैं हूँ परी आसमां से नीचे, मुझे उनसे प्यार हो गया. खरंच आहे, लाईफमध्ये प्रेम होणं फार गरजेचं असतं. लाईफ पार्टनर चांगला मिळणं फार गरजेचं असतो, प्रेम होणं फार गरजेचं असतं. सो त्या मुली फार नशीबवान असतात की त्यांना लाईफ पार्टनर खूप चांगला मिळतो. आणि आता निघाली आहे, बाकीचे फुटेज जर मला ह्याच्यासोबत शूट करता आले तर नक्कीच करेल, कारण की फॅमिली असल्यावर मी शक्यतो शूटच्या नादी लागत नाही. ठीक आहे ना. आणि तसाही ज्यांच्या घरी प्रोग्राम आहे ना बारशाचा, सो इतकं काही त्यांचं माझं संबंध फार असे अजिबात नाही आहेत, कारण की तसे संबंध मी कोणाशी ठेवत नाही. आणि गाईस मी जस्ट आली आहे, आता आली आहे. उद्या पुन्हा बाहेर जायचं आहे. माझी बहीण आली ना, आमचं प्रचंड हिंडणं फिरणं होतं. साडी आत्ता जस्ट ठेवली आहे साईडला, फॅन लावायचा आहे, बट मी म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत संवाद साधावा आणि मग लावा फॅन. आजचा मेकअप खूप छान झाला होता, लुकच खूप छान झाला होता. ॲक्च्युली ना असं मेकअपचे व्हिडिओ शूट करायला फार छान वाटतात, परंतु काय वेळ, माझ्याकडे इतका वेळ नव्हता. नंतर ना आकाशजी आल्यानंतर ते म्हटले की थोडा आणखीन वेळ जायला, त्याच्यामुळे मग पॉसिबल झालं मला. रील्स वगैरे गरम झाले यार, नको वाटतं मला ना या करताच आहे ना. हे काय असलं, एक मिनटं अडकलं आहे. केसांमध्ये कचरा. कितने तोले का होगा रे मामो, कितने तोले का. पहिल्यांदा नवरीने केलेलं आहे.
हे खोटं आहे. खोट्याला खोटंच म्हणायचं आणि सोन्याला सोनंच म्हणायचं. तर हे कशात अडकलं? चैनीत अडकलं. हे पण खरं आहे. असली सोनं आहे मामू, असली सोनं. इतकं असून देखील, अरे यार कुठं गेलं? आमच्या दक्षपाळाची ही चैन मी घातली होती. म्हणजे ना काय खरं काही सांगू नको वाटतं यार मला. मला एक कम्फर्टेबल होत नाही. हे खोटं आहे. हे एका व्हिडिओसाठी घातलं होतं. नंतर बहीण म्हणते पण ते छान वाटतंय. असं काय वाटत नाही की ते खोटं आहे म्हणून. व्हिडिओसाठी व्हिडिओ करताना फार छान वाटतं. त्याच्यावर लाईक कॉमेंट्स आले तर आणखीन चांगलं वाटतं की चला गेलेली महिन्यात सफल झाली. पण व्हिडिओवर लाईक कॉमेंट नाही आले, मूड ऑफ होतं. मेहनत खूप करावी लागते. आणि हा फुटेज माझं पूर्ण बसेल का नाही काय माहिती. पण मला आहे ना प्रचंड कंटाळा येतो यार. हे सर्व असं वेअर करायचं मला मुळीच आवडत नाही. दिसायला फार छान दिसतं. म्हणजे स्त्रीचा खरा दागिना यालाच म्हणतात. बट तितका मोकळा वेळ असेल ना काय वाटत नाही की गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेअर करायच्या, त्या काढून ठेवायच्या, त्या व्यवस्थित ठेवायच्या. नेक्स्ट टाईमला आपल्याला वेळेत भेटल्या पाहिजे. आता मी मग अशी नथ काढून कुठेतरी ठेवली, माझ्या लक्षात येत नाही आहे. ह्या साडीचं तर इस्त्री, तसं तर साडी मला बाहेर जाण्याकरता नेसवायचीच होती. पण तिची घडी विस्कटली. तिला तर प्रेस वगैरे करून तिला थोडंसं बाहेर वाऱ्याला सुकवून मग ती कपाटामध्ये ठेवायची. काय कारण की अशा आपण हेवी साड्या नेहमी धुवत नाही वारंवार. त्याच्यामुळे तिला आता व्यवस्थित ठेवायची, व्यवस्थित हे करायची, ते करायची. ब्लाऊज व्यवस्थित त्याचा सुकवायचा आणि त्यानंतर मग ते ठेवायचं. सो खूप लॉंग प्रोसेस आहे. वेट कोणतरी आले पाहू. पण शांतीने थोडी बसून देणार आहेत मला. नाही बसून देऊ शकत. या आणि नाकात थोडा वेळ नथ घातली ना दुखतंय. माझ्या नथनी नाही दुखत, तिच्या नथनी दुखायला लागलं. काय म्हणलं व्हील्स. कोई लगन लगा है प्यारा. गौरी नव्हती भेटली. कोई लगन लगा है प्यारा प्यारा प्यारा. आण विल्स. लगन लगा है प्यारा प्यारा रे जरा जरा. हे गेलीस काउंटर ना किती छान आहेत. ते तिखटवाले आंबटच का लागतात काय माहिती.
हिरवे फुटाणे आणलेत. डाळ काळे. तेल